नमस्कार मित्रांनो, यश कोणाला नको असतं. यश सर्वांनाच हवं असतं, पण त्यासाठी कष्ट करायची तयारी खूप कमी जणांची असते. आपण बऱ्याचदा आपल्या अपयशामागे नशिबाचा हात आहे असं गृहीत धरतो, पण ते खरं असतं का? नशिबाला दोष देण्याच्या अगोदर एकदा तुम्ही स्वतःला विचारा की खरंच तुम्ही तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी काटेकोरपर्यंत प्रयत्न केले होते का? जर तुमचं उत्तर नाही असं असेल तर तुम्हाला तुमच्या अपयशाचं कारण कळालेलं आहे. आता तुम्ही खुशाल नशिबाला दोष द्या, पण काही लोक असेही असतीलच जे म्हणतील की हो, आम्ही खूप प्रयत्न केले तरी आम्हाला यश नाही मिळवता आलं, मग असं का झालं? बरेचदा प्रयत्न करूनही हवं तितकं यश मिळत नाही, कारण प्रयत्नांची दिशा चुकलेली असते. तुम्ही जर बैलाचं दूध काढायला गेला आणि तिथे अपार कष्ट केले तर तुम्हाला कुठून यश मिळणार? आता तुम्ही म्हणाल की प्रयत्नांची योग्य दिशा कुठली हे कसं ठरवायचं? तर त्यासाठी 2 गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत. नंबर 1, स्वतःच्या क्षमतांचा योग्य आकलन करणं आणि दुसऱ्या चांगल्या सवयी. स्वतःच्या क्षमतांचं आकलन हे तुम्हालाच करावं लागतं. त्यासाठी आत्मपरीक्षण आणि आत्मसंवाद गरजेचा असतो. आपल्यातल्या क्षमतांचा योग्य अभ्यास तुमचा झाला की तुमच्या सवयी तुम्हाला घडवाव्या लागतात. ह्या व्यसनासारखं लागतात, पण तसं नाही आहे. जशी काही व्यसनं आपण प्रयत्नपूर्वक सोडतो, त्याचप्रमाणे काही सवयी आपल्याला प्रयत्नपूर्वक अंगीकाराव्या लागतात. या कुठल्या सवयी आहेत? तर मी आज काही जीवन प्रेरणा या आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अशा सवयीविषयी तुम्हाला सांगणार आहे ज्या महान लोकांनी अंगीकारल्या होत्या आणि कदाचित त्यांचा त्याच सवयींनी त्यांना महान बनवलं. ध्येय निश्चित करणं. यशस्वी लोकांचं ध्येय निश्चित असतं. त्यांचं मनाची द्विधा अवस्था नसते. शिवाय आपले ध्येय पूर्ण होणार याची त्यांना खात्री असते. ध्येयाच्या दिशेने सुरू असलेली आपली वाटचाल योग्य मार्गाने होत आहे की नाही याविषयी ते सतत आत्मचिंतन करत असतात. वेळेचं नियोजन. यशस्वी लोकांना वेळेची किंमत ठाऊक असते. वेळेचा वापर ते सुयोग्यपणे करतात. त्याच्या कामात एकाग्रता आणि शिस्तबद्धता असते. त्यांचं मन सहज विचलित होत नाही आणि आजचं काम उद्यावर ढकलणं त्यांना आवडत नाही. योग्य नियोजन आणि प्राधान्यक्रम. यशस्वी लोक त्यांच्या काटेकोर नियोजनासाठी ओळखले जातात. त्यांनी त्यांचा प्राधान्यक्रम ठरवलेला असतो. वेळेचा जास्तीत जास्त उपयोग ते आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी करतात. शिकाऊ वृत्ती. यशस्वी लोक ज्ञानाचा आणि नवनवीन कौशल्याच्या सतत शोधात असतात. आपल्या भोवताली घडणारे बदल त्यांना जाणून घ्यायला आवडतात. सातत्याने काहीतरी शिकत राहण्याची अशा लोकांची वृत्ती असते. माणसं जोडण्याची कला. माणसं जोडायचं कौशल्य यशस्वी लोकांनी अवगत केलेलं असतं. आपलं ध्येय प्राप्त करण्यासाठी उपयुक्त ठरतील अशी माणसं त्यांच्या संपर्कात असतात. ते सतत लोकांमध्ये मिसळून नवनवीन नातेसंबंध निर्माण करत असतात. यशस्वी लोक आव्हान स्वीकारायला घाबरत नाही, परंतु येणाऱ्या आव्हानांची त्यांना कल्पना असते. अपयश पचवायची त्यांची तयारी असते. अपयश हा यशाचा प्रक्रियेतलाच एक टप्पा आहे याची त्यांना पूर्ण कल्पना असते. म्हणून ते आव्हान स्वीकारतात आणि पुढे जातात. चिकाटी. हार मानणं यशस्वी लोकांना जमत नाही. अपयश आलं तरी ते चिकाटीने काम करत राहतात. ध्येयपूर्ती ह्या दृढ निश्चय तर त्यांनी केलेला असतोच, पण त्यासाठी लागणाऱ्या कठोर परिश्रमाची त्यांची तयारी असते. सकारात्मक दृष्टिकोन. यशस्वी लोक प्रतिकूल परिस्थितीतही सकारात्मक असतात. ते आपला संयम ढासळू देत नाहीत. ते खंबीर राहतात आणि
सोबतच येणाऱ्या संधीकडेही त्यांचं लक्ष लागलेलं असतं. स्वतःची योग्य काळजी. ध्येय साध्य करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक दृढता निरोगी असणं गरजेचं आहे हे यशस्वी लोकांना माहिती असतं. ते स्वतःची काळजी घेतात. योग्य विश्रांती, योग्य आहार आणि योग्य व्यायाम असा त्यांचा जीवनक्रम ठरलेला असतो. परोपकारी वृत्ती. यशस्वी लोक नम्र स्वभावाचे असतात. अनेक सेवाभावी संस्थांसोबत त्यांनी स्वतःला जोडून घेतलेलं असतं. आपल्या समाजाचं आपण नक्कीच काही देणं लागतो यांचं त्यांना भान असतं. परोपकारी वृत्ती त्यांच्या स्वभावात दिसून येते. तर मित्रांनो, यशस्वी माणसाचा काही अतिशय चांगल्या सवयी अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने मी तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न केला आहे. या सवयी अंगीकारल्यास तुमच्यापासून यश लांब नाही हे मी निश्चितपणे सांगू शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.